मार्च 2026 हा महिना सिंह राशीसाठी आत्मविश्वास, प्रतिष्ठा आणि आयुष्याला नवीन दिशा देणारा ठरणार आहे. तुमच्या राशीचा स्वामी सूर्य असल्यामुळे या महिन्यात तुमच्यात नैसर्गिक नेतृत्व गुण अधिक उठून दिसतील. लोक तुमच्याकडे मार्गदर्शनासाठी पाहतील. तुमचं मत महत्त्वाचं ठरेल आणि काही ठिकाणी तुम्हाला निर्णायक भूमिका बजवावी लागेल. मात्र लक्षात ठेवा, सूर्य जितका तेजस्वी तितकी त्याची उष्णताही जास्त असते. त्यामुळे अहंकार, राग आणि माझंच बरोबर ही भावना नियंत्रणात ठेवणं अत्यंत आवश्यक आहे. महिन्याच्या सुरुवातीला काही गोष्टी मनासारख्या घडणार नाहीत. 1 ते 7 मार्च दरम्यान कामात अडथळे, योजना उशिरा पूर्ण होणं किंवा अपेक्षित प्रतिसाद न मिळणं शक्य आहे. पण हा काळ तुमची परीक्षा घेण्यासाठी आहे, अपयशासाठी नाही. 8 मार्च नंतर परिस्थिती हळूहळू तुमच्या बाजूने वळेल. अचानक एखादी संधी समोर येऊ शकते जी तुम्हाला पुढील 6 महिन्यांसाठी दिशा देईल. करिअरच्या दृष्टीने पाहिल्यास मार्च महिना सिंह राशीसाठी खूप महत्त्वाचा आहे. 10 ते 20 मार्च दरम्यान पदोन्नती, नवीन जबाबदारी आणि मोठा प्रोजेक्ट किंवा वरिष्ठांकडून कौतुक मिळण्याची शक्यता आहे. जे लोक सरकारी नोकरी, प्रशासन, मॅनेजमेंट, मीडिया, राजकारण किंवा नेतृत्वाशी संबंधित क्षेत्रात आहेत त्यांच्यासाठी हा काळ विशेष अनुकूल आहे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी नवीन करार, नवीन क्लायंट किंवा ब्रँड व्हॅल्यू वाढण्याची संधी मिळू शकते. मात्र भागीदारीमध्ये सावधगिरी बाळगा. करार करण्यापूर्वी सर्व अटी नीट वाचा. आर्थिक स्थितीच्या बाबतीत मार्च महिना चांगला आहे, पण स्थिरतेसोबत शहाणपण आवश्यक आहे. 12 ते 22 मार्च दरम्यान अचानक धनलाभ, बोनस किंवा अडकलेले पैसे परत मिळण्याचा योग आहे. काहींना गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. मात्र दिखावा, अनावश्यक लक्झरी खर्च आणि इतरांना प्रभावित करण्यासाठी खर्च करणं टाळा. महिन्याच्या शेवटी प्रॉपर्टी, वाहन किंवा मोठी खरेदी करण्याचा विचार असेल तर तो काळ तुलनेने अनुकूल आहे. प्रेम आणि वैवाहिक जीवनात हा महिना भावनिक परिपक्वतेची मागणी करतो. तुमचा स्वभाव प्रभावी आहे, पण जोडीदाराशी संवाद करताना नम्रता ठेवणं गरजेचं आहे. 14 मार्च नंतर नात्यात सुधारणा होईल. अविवाहित लोकांसाठी नवीन ओळख निर्माण होण्याची शक्यता आहे, विशेषतः सामाजिक कार्यक्रम किंवा मित्रांच्या माध्यमातून. मात्र फक्त आकर्षणावर निर्णय घेऊ नका. काहींसाठी जुने नाते परत सुरू होण्याचा संकेत आहे. कुटुंबाच्या बाबतीत मार्च महिना जबाबदाऱ्यांचा आहे. घरात एखाद्या मोठ्या व्यक्तीच्या आरोग्याची काळजी घ्यावी लागू शकते. कुटुंबातील मतभेद मिटवण्यासाठी तुम्ही पुढाकार घ्याल. 18 मार्च नंतर घरात आनंदाचा प्रसंग, शुभ कार्य किंवा एखादी चांगली बातमी मिळू शकते. भावंडांशी संबंध सुधारतील. आरोग्याच्या दृष्टीने हृदय, रक्तदाब, पाठदुखी किंवा थकवा जाणवू शकतो. सूर्य राशी असल्यामुळे उष्णतेशी संबंधित त्रास संभवतो. पाणी जास्त प्या, नियमित व्यायाम करा आणि तणाव टाळा. सकाळी सूर्यप्रकाशात थोडा वेळ घालवा. ध्यान आणि प्राणायाम मानसिक संतुलन राखतील. आध्यात्मिकदृष्ट्या हा महिना आत्मविश्वास आणि आत्मपरीक्षणाचा आहे. रविवारी सूर्यदेवाला अर्घ्य द्या आणि ओम गृहिणी सूर्याय नमः हा मंत्र 21 वेळा जपा. घराच्या पूर्व दिशेला स्वच्छता ठेवा आणि तिथे दीप लावा. त्यामुळे सकारात्मक ऊर्जा वाढेल आणि निर्णय क्षमता मजबूत होईल. महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात एखादा मोठा निर्णय घ्यावा लागू शकतो, जो तुमच्या करिअर किंवा वैयक्तिक आयुष्याला दीर्घकालीन दिशा देईल. घाई करू नका. संयम, आत्मविश्वास आणि नम्रता या 3 गोष्टी लक्षात ठेवल्यास तर मार्च 2026 सिंह राशीसाठी मोठा टर्निंग पॉइंट ठरू शकतो. एकूणच हा महिना सिंह राशीसाठी स्वतःला सिद्ध करण्याचा, नेतृत्व दाखवण्याचा आणि आयुष्याला पुढच्या पायरीवर नेण्याचा आहे. योग्य वेळी योग्य निर्णय घेतला तर भाग्य तुमच्या बाजूने उभे राहील. सिंह राशी 18 मार्च नंतर काय बदल होतो ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच अचूक राशी भविष्यांसाठी राशी संकेतला सबस्क्राईब करा. धन्यवाद.